तर मुंबई महानगरपालिकेच्या 36,000 कोटींच्या ठेवी मोडल्या जाणार आहेत। विविध विकास प्रकल्पांसाठी या ठेवी मोडल्या जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। सध्या मुंबई महानगरपालिकेकडे 81,449 रुपयांच्या ठेवी आहेत आणि यातील 36,623 कोटी रुपये पालिका पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांसाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे। बृहन्मुंबई महापालिकेकडे राखीव निधीमध्ये ठेवण्यात आलेल्या 44,824 कोटी इतकी रक्कम बांधील दायित्वापोटी विश्वासार्हता म्हणून आहे। तसेच उर्वरित 36,623 कोटी इतकी रक्कम विविध महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी संलग्नित करण्यात आलेली आहे। की 2022 ला 7 मार्च 2022 सर्वांचा कार्यकाळ आमच्या नगरसेवकांचा संपला आणि त्यानंतर जे काही स्थित्यांतरं घडली राजकारणामध्ये, त्या स्थित्यांतरांचे जे काही फटके ते 2 वर्ष 9 महिने कुठलाही नगरसेवक म्हण ज्याला महानगरपालिकेचे ट्रस्टी म्हटलं जातं तो कारभार पाहिला जात नव्हता। तो प्रशासकाच्या माध्यमातून तो केला जात होता आणि तो करत असताना आम्ही जेव्हा सोडलं म्हणजे संपला आमचा कार्यकाल, तेव्हा 92,000 कोटी ह्या ठेवी ठेवून त्याच्यानंतर कोस्टल रोड सारखे चांगले प्रोजेक्ट होऊ शेवटच्या टप्प्याकडे कोस्टल रोड होता। 2023 ला तो पूर्ण झाला असता। इतकं फास्ट काम आणि नीट केलेलं होतं। कोस्टल रोडची पण कॉस्ट ज्याला किंमत ती कितीतरी कोटींनी पुन्हा वाढली आणि तो कधी पूर्ण झाला आणि त्याचं श्रेय कोणी घेतलं ते तुम्हाला माहिती आहे। आजच्या घडी